जिंतूरमधून या घडीची एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियानाच्या प्रशिक्षणात चक्क पालकमंत्री मेघनादिदी साकोरे यांनी प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणलाय। थेट भर सभेत अधिकाऱ्यांची शाळा घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे। जिंतूरच्या माऊली मंगल कार्यालयात सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी सन 2026 ते 27 चे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी पालकमंत्री मेघनादिदींनी ग्रामीण भागातील विकास कामांवर काही प्रश्न विचारले, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जबाबदार ग्रामसेवकांना साध्या प्रश्नांची उत्तरेही देता आली नाहीत। ग्रामसेवकांच्या या निरुत्तरतेमुळे दीदींनी तीव्र संताप व्यक्त केला। तुम्ही कोणत्याही बैठकीला उपस्थित राहत नाही का, असा रोकडा सवाल करत दीदींनी ग्रामसेवकांना धारेवर धरले। एवढेच नाही तर त्यांनी थेट गटविकास अधिकारी म्हणजेच बीडीओना जाब विचारला की तुम्ही या लोकांना ग्रामीण भागाची माहिती दिली नाही का, विचारलं तर उत्तरं का मिळत नाहीत। अशा शब्दात त्यांनी व्हिडिओंची जाहीर शाळा घेतली आणि कारभारात तातडीने सुधारणा करण्याचे कडक आदेश दिले। पालकमंत्र्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जिंतूरच्या प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते, कमेंट करून नक्की सांगा। माननीय मंत्री महोदय मेघनादिदींच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। त्यामध्ये सीआरपी महिलांच्या आणि गावातल्या बऱ्याच अडचणींवर दीदींनी तोडगा काढलेला आहे आणि देवेंद्रजींनी जे पण आजपर्यंत कर्जमाफी केलेली आहे, सर्वात मोठी कर्जमाफी आज शेतकऱ्यांची झालेली आहे। 2 लाखापर्यंतची कर्जमाफी झाली, त्यासाठी सर्व महिलांनी त्यांचे धन्यवाद व्यक्त केलेले आहेत। त्यासाठी पहिल्यांदा तर मी देवेंद्रजींचं खूप खूप अभिनंदन करते आणि येत्या 22 तारखेला देवेंद्रजींचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने काय वेगवेगळ्या योजना करणार आहोत, त्यानिमित्ताने पण आज दीदींनी सांगितलेलं आहे। दीदींनी आजपर्यंत जे पण आपल्यापर्यंत योजना आणतात किंवा जे पण काम करत आहात आपल्या ग्रामीण भागांपर्यंत पोहोचत आहेत, त्याला आपण सहकार्य करणं आणि त्याला आपण मदत करणं, त्याचं मला वाटतं ते आपण करायला पाहिजे। आजची सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा होता की एकतर देवेंद्रजींचा दिवस आहे येत्या 22 तारखेला, त्यानिमित्ताने बरेच योजना म्हणजे आखल्या आहेत पक्षाच्या माध्यमातून। नितीन नवीन साहेबांनी पण आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यावर आम्हाला गाईड करण्यात आलेलं आहे पक्षाच्या अंतर्गत आणि सीआरपी महिलांबाबत पण दीदींची सविस्तर सखोल चर्चा करण्यात आलेली आहे। ग्रामीण भागातली सीआरपी महिला ज्या आहेत त्यांच्या बऱ्याचशा अडचणी होत्या, कुणाच्या त्यांच्या कामं जे केलेले आहेत ते दीदीपर्यंत पोहोचत नाहीत, मग का पोहोचत नाहीत ते दीदीने विचारलं। किंवा बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे काम आहेत, छोटे छोटे मुलं आहेत त्यांना जायला यायला त्या गावामध्ये वाहन नाहीये, यासाठी दीदीने मार्गदर्शन केलं। आता दीदीने सांगितल्याप्रमाणे जे फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन आहे की त्यांना कोणते कोणते माफी भेटलेले आहेत किंवा आपल्या लाडक्या बहिणीचं केवायसी झालेलं नाही, तर त्या ज्या खूपच गरजू महिला आहेत त्यांचं केवायसी करून घ्यायचं सांगितलेलं आहे।